नमस्कार, मी ॲडव्होकेट श्रीकांत गोडके, अपक्ष नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून मी यावेळेला इलेक्शनमध्ये उभा होतो. आजची पत्रकार परिषद ही ज्या पत्रकार बंधू भगिनींनी इलेक्शन कालावधीमध्ये अहोरात्री झटून एक देशाचा चौथा स्तंभ ह्या प्रकारे काम केलं, त्या व इलेक्शन प्रक्रियेमध्ये होणारे ज्या काय घडामोडी आहेत त्या अचूकपणे मतदार बंधूंच्या पशी भगिनींपाशी पोचवल्या, त्याबद्दल सर्व पत्रकारांचे मी मनशा आभार मानतो. आजची पत्रकार परिषद ही खरं तर तुम्हा सर्वांना माहीतच असेल की मी इलेक्शनमध्ये हा माझा अजेंडा होता की मला मतदान करू नका. त्या अजेंड्याच्या अनुषंगाने आज रोजी ज्या मतदार बंधू भगिनींनी मला मतदान दिले आहे व ज्यांना मला मतदान करता आलं नाही आहे काही कारणास्तव, त्या सर्वांचे मी मनशा आभार मानतो. आणि या सर्वांचा मला आशीर्वाद आहे असं समजून शहरामधील एक शहर स्थापन झाल्यापासून ते आज अखेर जो प्रलंबित विषय आहे तो हाती घेतो आहे. यामध्ये जो शहरातला रहदारीचा बाजारपेठेतला विषय, आता ती रहदारी जी आहे त्यामध्ये पार्किंग काढून किंवा नवीन रस्ता स्थापन करून किंवा नवीन रस्ता स्थापन करता येईल का, त्या ठिकाणीच करता येईल का, तर नाही आहे, शक्य नाही आहे. त्याकरता मी असा मार्ग काढलेला आहे की जुन्या पुलावरून PW ऑफिसकडून लेफ्ट मारल्यानंतर कोयना कॉलनी ते पाटण कॉलनी हा एक पॅच आणि पाटण कॉलनी ते 7 शहीद शुक्रवार पेठ हा एक पॅच जर का तुम्हा सर्वांच्या साथीने आपण प्रयत्न करून शासनाचा पाठपुरावा करून जर केलं तर कराड शहराला कोयना कॉलनी, पाटण कॉलनी, 7 शहीद शुक्रवार पेठ व डुबल गल्लीतून युटर्न मारून चौडी चौक आणि दत्त चौक असा रिंग रोड तयार होईल. यामुळे काय होईल तर शहरातली जी काही रहदारी आहे म्हणजे गणपती उत्सव असेल, दुर्गादेवी उत्सव असतील व हिंदू मुस्लिम इतर समाजातील अनेक काही जयंती असतील तर ह्या दरम्यान जी गर्दी तिथं होती किंवा पोलीस प्रशासनाला जो त्रास होतो तो माझ्या मते नाही म्हणलं तर 50% तर कमी येईल. हा रोड निर्माण झाल्यानंतर मी तुम्हाला सांगू इच्छितो की शहरात 3 रस्ते प्राप्त होतील. म्हणजे मूळ रस्ता जो आहे कृष्णनाका ते दत्त चौक म्हणजे एस टी स्टँड बस स्टँडचा रस्ता, तो बाहेरील प्रवासी असतील, बस असतील, एस टी असतील, स्टँड रहदारी असेल, तो पूर्णपणे खुला राहील. 2 रस्ते जे आहेत ते पूर्णपणे आपल्याला वापरात गावतील. राहिला पार्किंगचा विषय, तर पार्किंग समस्या ही रोड स्थापन झाल्यानंतर बऱ्यापैकी कमी होऊन जाईल. तर मी इलेक्शनमध्ये उभा होतो किंवा मला पुढं इलेक्शन लढवायचं आहे हा उद्देश माझ्या अजिबात डोक्यात नाही आहे. मी चळवळीचा कार्यकर्ता आहे, मला कामाची आवड आहे, सामाजिक कामाची आवड आहे. त्यामुळं मी हा निर्णय घेतला आहे की शहरामध्ये जी काही मूळची अडचण आहे ती दूर झाली पाहिजे आणि या कामाला मी इलेक्शन झाल्यानंतर लगेच हात घालतो आहे. तुम्हा सर्व कराड शहरातील नागरिकांची साथ मला लाभावी, लोकप्रतिनिधींनी देखील ह्या कामामध्ये लक्ष द्यावं व शहराला एक नवीन स्वरूप मिळेल, रिंग रोड असं नाव त्याला देऊन 100% शहरातील बाजारपेठेतील व्यापारी वर्गांना हा प्रस्ताव मान्य असेल असं मी समजतो व थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.